back to my channel PRS Lifestyle. I welcome you all to this again very new video vlog actually. तो आज है गुड़ी पाड़वा, यानी कि ये जो vlog मेरे है वो है गुड़ी पाड़वा. And today I'm gonna vlog, but the twist is that I will have to speak in Marathi. Like मैंने कभी इतना ज़्यादा मराठी नहीं बोला होगा जितना मैं बोलने वाली हूँ इस व्लॉग में. बिकॉज दैट्स द ट्विस्ट राइट, क्योंकि मुझे मराठी बहुत हार्ड होता है. सो आई एम गोना ट्राई स्पीकिंग मराठी फॉर दिस कंप्लीट होल डे बिकॉज एंड कल गुड़ी पाड़वा है, मतलब द गुड़ी पाड़वा का व्लॉग है ये. मैं एक्चुअली ये इंट्रो जो है एक दिन पहले शूट कर रही हूँ, सो दैट्स वाई. क्योंकि मुझे कल मराठी में इंट्रो शूट करने में मेरी पैंट बजने वाली है, तो आई वाज लाइक नो, इंट्रो एक दिन पहले शूट करके लगता है टू बी ऑन द सेफर साइड. तो हाँ, what I was telling, हाँ, गुड़ी पाड़वा इज़ महाराष्ट्र का बिगेस्ट फेस्टिवल एंड महाराष्ट्र इन द सेंस मराठी. सो दैट्स व्हाई वी आर डूइंग दिस स्पीकिंग इन मराठी का वीडियो व्लॉग चैलेंज या जो भी समझ लो. अब आई एम लिटरली कन्फ्यूज कि ये क्या है. बट नाउ विदाउट एनी फर्दर टू लेट्स गेट स्टार्टेड. है ना, मेक श्योर यू सब्सक्राइब टू दिस चॅनल बिकॉज व्हाई नॉट. लेट्स गेट स्टार्टेड. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या या व्हिडिओत सहर्ष स्वागत करीत आहे. आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्ष म्हणतात. मला माहीत आहे, पण मी मराठीमध्ये कसं बोलू मला हे माहीत नाही. मला सगळं माहीत, म्हणजे गुढीपाडवाबद्दल माहीत आहे, पण आपल्याला पण माहीत असेल ना. सो मला काही बोलण्याची नाही गरज. तर आज आहे गुढीपाडवा आणि आता सकाळीचे सहा नाही, आता सकाळीचे वाजलेत 7 आणि आता काय करायचं काय नाही माहीत नाही मला. तर माहीत नाही काय करणार आपण दिवसभरात, मला काहीच माहीत नाही आहे. फक्त हे बनवायचं मला सुचलं, छान वाटलं हे विचार ओके, विचार छान वाटलं की आपण मराठीमध्ये बोलूया गुढीपाडव्याच्या दिवशी. तर हा, मी हे व्हिडिओ त्यासाठी करायले. तर मित्रांनो, आता मी जास्त नाही बोलणार. आज गुढीपाडवा आहे, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आता आंघोळ करून येईल, मग त्यानंतर बघूया काय होणार दिवसभरात. आता आपल्याला 2 काम आहेत जे करायचे आहेत आपल्याला आंघोळ करण्याच्या आधी. हे जे खुर्ची बोलूया आपण ह्याला. हे जे खुर्ची आहे त्याच्यावरचं कापड घालायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हे पहिला काम करायचं आहे. नाही, आपण ह्याला तेच बोलतो ना, काय आहे मराठी शब्द त्याच्यासाठी. मग आपण ह्याला त्याचा शब्दच बोलूया, कारण मला मराठी शब्द माहीत नाही आहे. तर मी आले माझ्या वरच्या खोलीत थोडंफार अभ्यास करण्यासाठी. आणि सकाळी जे मी दुसरं काम, आता पण सकाळीच आहे, पण सकाळी जे मी दुसरं म्हणजे सांगितलेलं होतं ना 2 काम करायचे आहेत, त्यातून एक तर त्या मोठ्या खुर्चीवर आपल्याला कापड घालायचं होतं. पण दुसरं काम म्हणजे मला वर येऊन इथं झाडू वगैरे मारायचं होतं, जे मी मारले. पण व्हिडिओ काढायला विसरून गेले. व्हिडिओ काढायला विसरले. हे भगवंता छान. तर ते होतं आपलं दुसरं काम. ते झाल्यानंतर मी आंघोळ केले आणि मंदिरला पण जाऊन आले आणि थोडं प्रार्थना, नाम जप जे माझं असतं रोजचं ते केले. मग आता मी वर आले, कारण थोडा अभ्यास करायचा होतो. नाही असं काही नाही आहे, अभ्यास करायचं होतं म्हणून वर आले मी. आणि
आज नेमकं होणार काही दिवसात मला माहीत नाही, पण आज जे पण होणार आपण ते करणार. व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ काढणार त्याची. तर टिकून राहा ह्या व्हिडिओच्या एंड तक शेवटपर्यंत. ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि आवडलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा. हे सगळे इंग्रजी शब्द आहेत, पण त्याचे मराठी शब्द मला माहीत नाही आहे ना, म्हणून मी इंग्रजी शब्दच वापरायले. इंग्रजी शब्द छान. आणि आज गुढीपाडवा, तर मला हे पण सांगायचं तर गुढीपाडवा म्हणजे आज ब्रह्माजींनी ह्या सृष्टीचा निर्माण केला होता. ह्या दिवशीच ब्रह्माजींनी या सृष्टीचा निर्माण केला होता. आणि आज मराठी बोलण्याची डोक्यात आलं विचार म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रामधला मोठा सण आहे. मोठा सण आहे आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी ना, म्हणून मराठी आज. तर आणि आता आपण अभ्यास करूया. तुम्ही पण अभ्यास करा, तुम्ही पण तुमचं काम करा, टाळू नका तुमच्या कामांना. करूया अभ्यास. तर आता थोडंफार अभ्यास झाला आहे. आता मी खाली जाणार आहे कारण आज गुढीपाडवा. मित्रांनो, मी गुढीपाडवा या व्हिडिओत कितींदा म्हटले ते मोजून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण मी खूप वेळा बोलले ह्या व्हिडिओत गुढीपाडवा कारण आज गुढीपाडवा आहे. मग त्यामुळे विशेष आज घरात पाचाडी बनवणार आम्ही. पाचाडी पाचाडी म्हणजे गुढीपाडवा विशेष एक पदार्थ असतं, थंडगार पदार्थ पिण्याचं. तर ते आपण माहीत नाही खाली मम्मा आई बनवायला सुरू केली का नाही, पण आता आपण खाली जाऊन बघूया काही चालू आहे का, काही अजून चालू व्हायचं आहे की काही चालू होऊन गेलं, संपलं पण. आणि मी थोडंफार सांगते त्याबद्दल. माहीत नाही तुमच्यापैकी काहींना माहीत असेल, काहींना नाही माहीत असेल, पण पाचाडी हे थंडगार पदार्थ असतं पिण्यासाठी. त्यात सगळे प्रकारचे फळे घातलेले, कट करून घातले, मग खूप काही घालतात. खूप स्वादिष्ट बनतं ते, स्वादिष्ट चवी खूप चविष्ट छान बनतं खूप ते. तर आपण आता खाली जाऊया.
12:30 असं वाजलेत. आमचं खाऊन झालं, खूप उशीर झालं. म्हणजे मी खाल्ल्यानंतर थोडं झोपले, कारण काय उष्णता आहे, वाढलेली उष्णता आहे. उष्णता शब्द एकदम भारी वापरले मी. उष्णता शब्द एकदम भारी वापरले. माझ्या हिशोबाने मी सांगेल तर काय उष्णता वाढली आहे ना, त्या उष्णतेत मी तर थोडंफार आईची मदत केली होती, पण आई तर त्या उष्णतेत भारून सगळं केली. म्हणून मी लगेच खाल्ल्या झोपले. काय अपेक्षा करता तुम्ही माझ्याशी? हेच. तर मी खाऊन थोडंफार झोपून उठले आणि आता मी सर्वांना गुढीपाडवीच्या शुभेच्छा पाठवणार आहे, म्हणून इथे बसले. मी हा एक व्हिडिओ बनवला आहे इंस्टाग्रामवर. इथं ते आहे गुढीपाडवाचे छायाचित्र वगैरे. हे राधा दामोदरचे छायाचित्र आहे. इथे मी मराठीमध्ये लिहिले आहे गुढीपाडवा म्हणून. माहीत नाही तुम्हाला दिसेल का नाही. तर हे मी आता सगळ्यांना पाठवणार आहे. मग त्यानंतर ना थोडं वर जाऊन थोडंफार अभ्यास करून येईल मी, कारण सकाळी खूप जास्त तर नाही झालेला अभ्यास. मग आता परत जाऊन थोडं करून येईल, कारण खूप सुट्टी घेतली मी. आता थोडा अभ्यास करावा लागेल. Eventually. आता मी आजीच्या घरात आले. येऊन पण खूप उशीर झालाय. पण मी आता आठवलं मला की मला काढायचं पण आहे व्हिडिओ, ब्लॉग बनवायचं पण आहे. तर मग जसं की आपण पाहिलं, मी फक्त शुभम आणि ऋषीला दाखवण्यासाठी तो व्हिडिओ काढायले. कारण शुभम खूप दिवस झाले आला नाही व्हिडिओ, आणि आला तर आला आज खेळत, ते पण गुंतून खेळत. तर मी इंग्रजी शब्द माझ्या डोक्यात एवढे चाललेत ना, मी नेमकं काय बोलत असते, पण मी ते कंट्रोल करायले माझ्या तोंडातून बाहेर ना निघावं म्हणून. ओके, आता वाजले 3:30. मला पोहोचायचं आहे घरी आता. म्हणजे मी एक 10-15 मिनिटात घरी निघणार आहे. तर तेवढंच. परत माझ्या घरी आले आणि कपडे बदलून मी आहे माझ्या वरच्या रूममध्ये, आणि मी माझ्या घड्याळाला बघायले. लाईक तुम्ही बघू शकता 4ला फक्त 5 मिनटं कमी आहेत. आणि मम्मी काय सांगू बाबा, मला एवढी झोप यायली आता मला. कारण तर 2 आहेत माझ्या झोपला, पण झोपला कारण कोणाला पाहिजे असतं. झोप यायली तर झोपणार ना आपण. आता तर मला एवढी झोप यायली की मला आता झोपू वाटायला. मी झोपू नाही शकत, कारण 4 वाजता माझं क्लास आहे. क्लासच बोलणार मी. आपण नाही झोपणार आहे. थोडंफार पाणी पिऊ आपण आणि बसूया. 2 hours later. नमस्कार मित्रांनो. थोडं बदलाव झालं आहे. मी काय करणार त्यामध्ये बहुतेक आम्ही माझा
स्टडी टेबल बघण्यासाठी जाणार आता. तर आता 8 वाजता दुकान चालू राहील तर मी व्हिडिओ काढणार. जर दुकान नाही चालू राहील तर नाही बघितलं, म्हणजे आज आम्ही म्हणजे नाही भेटलं ते संधी बघायला. तर आता मी लवकरात लवकर हे सगळं जे पसारा केले मी ते आवरणार आहे, कारण लवकर जायचं आहे आता खाली, कारण दुकान जास्त वेळ रात्री म्हणजे रात्री जास्त उघडून राहत नाहीत ना दुकान. तर आता मी जल्दी हे सगळं साफ करणार आहे आणि तयार होऊन आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, आजचा दिवस आपला इथेच संपणार. खूप मजा आली मला, म्हणजे मराठी तरी येत नाही तेवढी, पण तरी पण बोलायचा प्रयत्न करणं मला मजेदार वाटलं. तर आपल्याला पण नाही, थांबा 2 मिनटं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करावं ह्या व्हिडिओला, आपल्या मनोगत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करावा आणि शेअर पण करावा हा व्हिडिओ जर आवडला तर. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर भेटूया आपण पुढच्या छान व्हिडिओमध्ये. मी घेते तुमचा निरोप. So that's all for this vlog, guys. I hope you really enjoyed listening to my tutti frutti mutti Marathi, because मेरी वाट लग गई थी लिटरली इस ब्लॉग को बनाने में. लिटरली इतना मैंने फंबल या इतना क्लूलेस मैं कैमरा उठा के कभी नहीं बात की. बट आई ट्राइड माई बेस्ट स्पीकिंग द बेस्ट ऑफ मराठी. आई नो आई लर्न थ्रू आउट माई लाइफ. जो भी मैंने मराठी सीखा था, जो भी मैंने मराठी पढ़ा था, वो सब मैंने आज दिन में इतना ज़्यादा सोच के यूज़ किया. बट स्टिल आई फेल्ड मैनी टाइम्स. लाइक मैंने बहुत बार इंग्लिश के वर्ड्स यूज़ किए, लाइक बहुत बार यूज़ किया आई गेस, मतलब क्योंकि वो मेरे रोज़ के वर्ड्स हैं एंड मैं एक ही दिन में उसको भूल नहीं पाती हूँ. बट यस स्टिल आई ट्राइड माई बेस्ट. आई होप यू गाइस एंजॉयड इट. आई होप यू हैव ऑलरेडी हिट द सब्सक्राइब बटन, लाइक बटन, सब्सक्राइब के बाजू वाला बेल बटन. मेक श्योर यू स्टे हाइड्रेटेड, बिकॉज बहुत गर्मी बढ़ रही है. जो जैसे कि मैंने इस ब्लॉग में ढेर सारी बार बोला है कि गर्मी बढ़ रही है, तो पानी पीना भी बढ़ाना चाहिए आपको. सो मेक श्योर यू स्टे हाइड्रेटेड एंड yeah, bye bye. Meet you guys in my next video vlog. So then take care. Bye bye.